मनोज जरांगे पाटील हे नवीन सरकार स्थापन होण्याची वाट बघत आहे। ज्या दिवशी सरकार स्थापन होईल त्या दिवशी मी माझ्या आंदोलनाची तारीख घोषित करेल असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। आणि त्यांनी यावेळेस ब्रह्मास्त्र बाहेर काढलंय। ते म्हणाले यावेळेस मी एकटा उपोषणाला बसणार नसून सामूहिक आमरण उपोषण होईल आणि ते उपोषण मुंबईत सुद्धा होऊ शकतं। म्हणजे ते उपोषण आझाद मैदानावर होण्याची दाट शक्यता आहे। ज्या मैदानावर नव्या सरकारचा शपथविधी होणार त्याच मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचं सामूहिक आमरण उपोषण सुद्धा होणार का, असाच मोठा प्रश्न आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला त्यांचा न्याय व हक्क मिळालाच पाहिजे अशी भूमिका घेतली आहे। परंतु मनोज जरांगे पाटील साहेब, तुम्ही काही ठराविक राजकीय पक्षांनाच मदत होईल अशी भूमिका घेत आहात असा संशय नाकारता येऊ शकत नाही। आणि विशेष करून ज्यांनी मराठा समाजासाठी